अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 5. अनिका राग करून निघून जाताना पाहून कुणाल विचारात पडला. त्याला वाटलं, जर त्याने रागिनीला सगळं सांगितलं नाही, तर कदाचित ती त्याच्याशी मैत्री करणार नाही. त्याच्या नवीन क्रशला स्वतःपासून दूर जाण्यापासून रोखण्यासाठी कुणालने तिला आवाज दिला. थांब, सगळं सांगतो, सगळं सांगतो. अनिका जणू याच क्षणाची वाट पाहत होती. ती तात्काळ थांबली. तिचं हृदय वेगानं धडधडत होतं, पण तिनं स्वतःला नियंत्रणात ठेवलेलं, कारण ती कुणालसहित कोणालाही तिच्याबद्दल काहीही सांगायचं नव्हतं. गेली 6 वर्ष अनिका फक्त याच क्षणाची वाट पाहत होती की कुठून तरी तिच्या मुलाच्या संदर्भात काहीतरी कळेल. अनिकाने लगेच तिच्या पर्समधून सनग्लासेस काढले आणि पटकन घालून घेतले. तिला नको होतं की कुणालने तिच्या डोळ्यांतील ओलावा पाहावा. पण हे पाहून कुणाल अधिकच टेन्शनमध्ये आला. त्याला वाटलं की अनिका तिथून निघून जाण्याच्या तयारीत सनग्लासेस घालत आहे. म्हणून तो टेबलवरून उठून अनिकाजवळ आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. जणू काय त्यांची बोलणी कोणी ऐकत तर नाही ना, हे तपासत होता. नंतर त्याने हळूच अनिकाला सांगितलं, बघ रागिनी, मला खरंच माहित नाही त्या मुलाचं काय झालं. खरं तर अनिकाचे वडील गौतम यांनीच त्याला किडनॅप केलं होतं. फक्त त्यांनाच माहितीये की तो मुलगा आता कुठे आहे. हे ऐकून अनिका पूर्णपणे तुटून गेली. तिला शंका होतीच की तिच्या वडिलांचा तिच्या मुलाच्या अपहरणात हात असू शकतो. पण आज कुणालच्या तोंडून ऐकून तिचा विश्वास बसला. तिला समजत नव्हतं की तिच्या वडिलांनी असं का केलं. कुणाल, जो अजूनही तिच्या मागे उभा होता, त्याने हळूच अनिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर हळूच तिच्या समोर आला. अनिका, जे अजूनही धक्क्यात होती, तिने कुणालला समोर पाहिलं आणि काहीही न बोलता इकडे तिकडे पाहू लागली. अनिकाची ही नर्व्हसनेस पाहून कुणालनं विचारलं, काय झालं रागिनी, तू इतके नर्व्हस का आहेस? आणि हो, प्लीज आता राग करू नकोस, पण तुला ह्या सगळ्यांशी काय घेणं देणं आहे? अनिका अजूनही धक्क्यातच होती. पण कुणालचा संशय वाढू नये म्हणून अनिकानं कसंबसं सांगितलं, मी पटकन नवी मैत्री करत नाही. जोपर्यंत पूर्ण माहिती होत नाही, तोपर्यंत मी मैत्री करत नाही. कुणाल थोडं फ्लर्ट करत म्हणाला, आता तर सगळं कळलं माझ्याबद्दल. आता तरी मैत्रीचा हात पुढे कर. हे बोलताना कुणालने मोठ्या फ्लर्टिशस स्माईलसह त्याचा हात पुढे केला. पण आता कुणाल अनिकासाठी काही उपयोगाचा नव्हता, कारण तिला माहित होतं की कुणाल तिला तिच्या मुलापर्यंत पोहोचवू शकत नाही. अनिकाने कुणालचा हात न धरताच फक्त एवढं सांगितलं, एवढ्या सहज नाही. तुला थोडी वाट बघावी लागेल. इतकं बोलून अनिका तिथून निघून गेली. कुणालला रागिनीचं वागणं थोडं विचित्र वाटलं. पण मग त्याने मनाशीच ठरवलं, शहरातली मुलगी आहे, थोडे नखरे तर करणारच. दुसरीकडे पॅराडाईस हॉटेलमध्ये रिया एका खूपच इंटरेस्टिंग गेममध्ये होती. रिया हेडफोनद्वारे टीमला इन्स्ट्रक्शन देत होती. तुम्ही सगळे मागेच राहा. मी पुढे जाऊन शत्रूंचा बंकर उडवते. हो, हा बूस्टर आपल्या टीमचा आहे. आता शत्रूंना सोडणार नाही. राहुल, 121 तू एअरबेसवर हल्ला कर. हेड, तर शत्रू लीडरला ब्लास्ट करा. 1, 2, 3. आपण जिंकलो. नेहमीप्रमाणे रियाची टीम जिंकली. गेमिंग जगात रिया स्वीट एंजल या नावाने प्रसिद्ध होती. जरी तिने तिच्या गेमिंग आयडीवर कोणताही फोटो टाकला नव्हता, तरी तिला नको होतं की लोकांनी तिच्या वयावरून तिला जज करावं. अनेक लोकांना वाटत होतं की स्वीट एंजल कोणीतरी मोठी इंजिनियर किंवा संगणक जिनियस असावी. संपूर्ण जगभरातून रियाच्या फॅन्सकडून वेल प्लेड, यू आर द बेस्ट असे मेसेज येऊ लागले. इतकंच नाही तर 25,000हून अधिक पेंडिंग रियाच्या गेमवर जमा होत्या. रियावर आता ह्या मेसेजेसच्या वाहवाहीचा काहीच परिणाम होत नव्हता, कारण आता हे सगळं तिच्यासाठी खूपच सामान्य झालं होतं. स्वीट एंजल नावानं खेळणारी रिया मोर्टल फाईट गेमची वर्ल्ड चॅम्पियन होती. रियानं तिचा टॅबलेट सोफ्यावर फेकला. उभी राहून खोलीतल्या इंटरकॉमकडे गेली. तिने विचार केला की एक चॉकलेट मिल्कशेक मागवावा. फोन उचलून ती रूम सर्व्हिसचा नंबर डायल करणार होती, तेव्हाच तिला अनिकाची एक गोष्ट आठवली. अनिका निघताना तिला म्हणाली होती, रूमच्या समोर एक मोठा पागल आणि एक छोटा पागल राहतो. रिया तशी चांगली मुलगी होती, पण खूप शरारती होती. ती त्या मुलांपैकी होती ज्यांना काही करू नको असं सांगितलं तर ते जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक होतात की मोठे त्यांना ते करण्यापासून का रोखत आहेत.
रियाने मोठ्या हसण्यासह दार उघडलं आणि समोरच्या रूमचा नंबर वाचला. 2401. रिया पुन्हा इंटरकॉमकडे गेली आणि त्यात स्माईलसह नंबर डायल केला. तेव्हाच रोहित मारवा यांच्या खोलीत इंटरकॉमची घंटी वाजू लागली. रूममध्ये सध्या फक्त सनी आणि आर्यन होते. सनी बाल्कनीत उभा राहून त्याच्या मित्राशी फोनवर भांडत होता. कोणत्या तरी गेममध्ये त्याच्या मित्रामुळे त्यांची टीम हरली होती. सनी त्याच्या मित्राला समजावत होता की जास्तीत जास्त स्वीट एंजल चा गेम फॉलो करावा, ज्यामुळे तो देखील तिच्याकडून काही शिकू शकेल. सनी व्यस्त असल्याचं पाहून आर्यनने स्वतः फोन उचलला. आर्यन आपल्या गोड मधुर आणि हळू आवाजात म्हणाला, हॅलो. समोरून रिया हसत हसत म्हणते, लहान आहेस का? म्हणजे छोटा पागल. हे म्हणत रिया पुन्हा हसू लागली. आर्यन दिसायला अगदी रियासारखा होता, पण तो तिच्या अगदी विरुद्ध होता. आर्यन आपल्या ओठांना दातांनी चावून काहीतरी विचार करू लागला आणि मग म्हणाला, मी पागल नाही आहे. रिया हसायचं थांबली. मग आर्यनने निरागसपणे विचारलं, हे तुला माझ्या टीचरने सांगितलं का? हे ऐकून रियाच्या मनात विचार आला. मॉमने खरंच सांगितलं होतं. तिला खरंच वाटू लागलं की समोर दोन पागल राहतात. आता रियाला आणखी मस्ती करायची इच्छा झाली. तिने आर्यनला छेडत विचारलं, म्हणजे तुझ्या टीचरलाही हे माहीत आहे? आर्यनला छोट्या हातांनी फोनचा रिसिव्हर धरायला त्रास होत होता. त्याने रिसिव्हर दुसऱ्या हातात घेतला आणि फोनच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसला. मग उदास होऊन तो म्हणाला, तिचं म्हणते मला स्पेशल शाळेत जायला पाहिजे. हे ऐकून रियाने हसणं थांबवलं आणि लक्षपूर्वक ऐकायला लागली. आर्यन बराच काळ आपल्या वयाच्या मित्राशी बोलला नव्हता. रियाचा आवाज ऐकून त्याला असं वाटलं जणू त्याचा जुना मित्र परत आला आहे. त्याने रियाला विचारलं, तू शाळेत जातेस का? रियाला हा प्रश्न खूप विचित्र वाटला. पण शाळेच्या नावावर ती थोडी चिडून म्हणाली, ऑफकोर्स मी शाळेत जाते. प्रत्येक मुलगा शाळेत जातो. तू जात नाहीस का? आर्यन उदास होऊन म्हणाला, मी शाळेत जात होतो, जेव्हा आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत राहत होतो. मग डॅड मला इथे घेऊन आले. हे हॉटेल डॅडचं आहे. आता आम्ही इथेच हॉटेलमध्ये राहतो. ट्युशन तिचं इथेच शिकवायला येते. रियाने कधीच एवढ्या गंभीर गोष्टी ऐकल्या नव्हत्या. तिने थोडं दुःख होऊन विचारलं, शाळेत जात नाहीस, हॉटेलला घर बनवून राहता, मग तुझा इथे कोणी मित्र आहे का? आर्यन मागे वळून पाहतो की सनी आला आहे का नाही. सनीला व्यस्त पाहून आर्यन हळू आवाजात बोलतो, नाही, इथे माझ्यासोबत डॅड आणि काका राहतात. रियाला आर्यनच्या गोष्टी विचित्र वाटत होत्या, पण आता तिला आर्यनविषयी सहानुभूती वाटत होती. तिने एक परिपक्व प्रौढासारखा गंभीर विचार करून आर्यनसमोर एक ऑफर ठेवली, बरं एक सांग, माझा मित्र बनशील का? आर्यनच्या आयुष्यात फक्त दोन गोष्टींची कमतरता होती, आई आणि मित्र. त्यामुळे त्याने त्वरित होकार दिला. त्याच्या आवाजात जणू काही अचानक जोश आला. रियानेही आनंदाने स्वतःचा परिचय करून दिला. आय एम रिया. तुझं नाव काय आहे? आर्यन आत्मविश्वासाने म्हणाला, आय एम आर्यन. तू कुठून बोलतेस? रियाने उत्तर दिलं, मी समोरच राहते. मी आणि माझी मॉम तुमच्या हॉटेलमध्ये गेस्ट आहोत. तू मला भेटशील का? हे ऐकून आर्यनने बाहेर बसलेल्या सनीकडे पाहिलं. त्याला वाटलं की सनी त्याच्या स्वतःच्या समस्यांनी व्यस्त आहे. मग त्याने विचार केला आणि एक हात फोनच्या माईकवर ठेवून हळू आवाजात विचारलं, पण कसं? डॅड मला रूममधून एकटं बाहेर जाऊ देणार नाहीत. रिया एक हात कंबरेवर ठेवून फोनचा रिसिव्हर आपल्याच डोक्यावर टाकते. अरे तू लहान आहेस का? बघ, तू 15 मिनिटात मला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेट. मी मम्माला फोन करून सांगते की मला पिझ्झा खायचा आहे, म्हणून आम्ही खाली जात आहोत. ती आली की तू तिलाही भेट आणि आमच्यासोबत पिझ्झा खायला चल. बरं, आता फोन ठेवते. 15 मिनिटांनी खाली भेट. तेव्हा आर्यन थोडा गोंधळून आपलं डोकं खाजवत म्हणतो, पण मी तुला कसं ओळखणार? रिया इम्प्रेस होऊन म्हणते, खूप चांगला प्रश्न. एक काम कर, काळी पॅन्ट आणि काळा टी शर्ट घालून ये. मी सुद्धा तेच घालून येईन. आपल्या कपड्यांमुळे आपण एकमेकांना ओळखू. आर्यनला ही आयडिया आवडली. त्याने फोन ठेवला आणि सनीकडे पाहत पाहत त्याला चुकवून हळूहळू दुसऱ्या खोलीत शिरला. ती खोली आर्यनचीच होती. दुसरीकडे रिया आनंदात होती की तिने या नवीन जागेत नवीन मित्र बनवला होता. काही विचार करून रियाने आपल्या मोबाईलवरून एक मेसेज टाईप केला, आय वॉन्ट टू गो आउट फॉर पिझ्झा, कम फास्ट. आणि तो मेसेज अनिकाला पाठवला. थोड्याच वेळात आर्यन आपल्या खोलीतून काळी जीन्स आणि काळे टी शर्ट घालून बाहेर आला.
त्याने पाहिलं की सनी अजूनही हेडफोन लावून फोनवर व्यस्त होता. आर्यनमध्ये कधीही नसलेली हिंमत आली होती. त्याला माहिती होतं की रोहितला हे कळलं तर त्याला कडक शिक्षा होईल. पण नवीन मित्र आणि बाहेर पिझ्झाचा मोह यामुळे त्याला धाडस आलं. आर्यन हळूच मुख्य दरवाजापर्यंत गेला. सनीला कळू नये म्हणून त्याने दरवाजा सावकाश उघडला आणि सनीकडे पाहत पाहत रूममधून बाहेर पडला. रूमच्या बाहेर एकट पाऊल टाकल्यावर आर्यनचा आत्मविश्वास वाढला. त्याला स्वतःवर इतका विश्वास कधीच नव्हता. आर्यनचं लक्ष समोरच्या सूट 2402 वर गेलं. त्याला वाटलं की प्लॅनमध्ये थोडा बदल करायला हवा. का नाही? तो आणि त्याची नवीन मैत्रीण इथूनच एकत्र जाऊ शकतात. आर्यन कॉरिडॉरमध्ये पुढे गेला. तो रियाच्या रूमच्या दारापर्यंत पोहोचला. त्याने बेल वाजवण्यासाठी हात उचलला, पण तिथपर्यंत त्याचा हात पोहोचला नाही. म्हणून त्याने दारावर टकटक करायचं ठरवलं. तो नॉक करणारच होता. इतक्यात लिफ्ट उघडल्याचा आवाज आला. आर्यनचा जीव जोरजोरात धडधडू लागला. त्याने विचार केला की रोहितने त्याला असं बाहेर पाहिलं तर काय होईल. आर्यन घाबरला आणि लिफ्टकडे वळून पाहू लागला. तेव्हा त्याने पाहिलं की लिफ्टमधून अनिका बाहेर येत होती. त्याचे डॅड तिथे नव्हते. हे पाहून आर्यनचा जीव भांड्यात पडला. अनिका आर्यनला दाराबाहेर पाहून आधी थोडी आश्चर्यचकित झाली. आणि मग ती त्याच्याकडे गेली. त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली, आय एम सॉरी. मम्मा लेट झाली. आर्यन काळ्या जीन्स, काळ्या टी शर्ट आणि स्पोर्ट शूजमध्ये दिसत होता. त्यामुळे आई असून सुद्धा अनिका त्याला पाहून गोंधळली होती आणि विचार करत होती की ही तिची मुलगी रिया आहे. आर्यन मोठ्या डोळ्यांनी अनिकाकडे पाहत राहिला. तिने पर्समधून रूम अनलॉकच करण्यासाठी कार्ड काढलं आणि त्याच वेळी पर्समधून तिचा मोबाईल देखील काढला. तिने कार्ड लॉक सेन्सरवर लावला आणि दुसऱ्या हाताने मोबाईल चेक करू लागली. अनिका आर्यनला रिया समजून त्याच्यावर प्रेमाने रागवत होती. अशा प्रकारे एकटीने रूमच्या बाहेर येण्याचा काय अर्थ आहे? तुझी खूप शिस्त वाढली आहे. तेवढ्यात रूम अनलॉकच झाल्याचा आवाज आला. त्या क्षणातच अनिकाची नजर रियाच्या मेसेजवर पडली. वॉन्ट टू ईट पिझ्झा. कम फास्ट. हे वाचून अनिकाचा राग शांत झाला. आणि थोडी गिल्टी फील करत तिने खाली वाकून आर्यनच्या गालांवर किस केलं. आणि ती म्हणाली, आय एम सो सॉरी, तुला खूप भूक लागली असणार ना. चल, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिझ्झा खाऊया. हे म्हणत अनिकाने पुन्हा एकदा रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तिने आर्यनचा हात धरून त्याला लिफ्टमध्ये नेलं. या सर्व गोष्टींच्या दरम्यान आर्यन फक्त अनिकाकडे पाहत राहिला. अनिकाचा स्पर्श, तिचं प्रेम बघून आर्यनला असं वाटलं की जर त्याची आई असती तर तिने त्याच्यावर असंच प्रेम केलं असतं. आर्यनला त्याच्या नवीन मैत्रिणीला भेटायचं होतं हे देखील तो विसरून गेला होता. या क्षणी आर्यनला अनिकाच्या ममतेपलीकडे काहीच दिसत नव्हतं. लिफ्टमध्ये अनिकाच्या शेजारी उभा असलेला आर्यन हळूच अनिकाची बोटं पकडतो. हे पाहून अनिकाला थोडं अजब वाटलं आणि तिने आर्यनकडे पाहिलं. आर्यनच्या डोळ्यांतून असं वाटत होतं की जणू तो विचारत आहे, मॉम तू कुठे होतीस? अनिका, जे अजूनही आर्यनला रिया समजत होती, तिने एक क्षण विचार केला की रिया इतकी इमोशनल का होत आहे. म्हणून तिने आर्यनला पकडून जवळ घेतलं आणि खाली वाकून त्याला आपल्या हातात उचललं. आर्यनने डोळे बंद केले आणि अनिकाला घट्ट मिठी मारली, जणू तो याच क्षणाची कधीपासून वाट पाहत होता. त्याने कधीच अनिकाला पाहिलं नव्हतं, पण आज त्याला असं वाटत होतं की तो याआधीही तिच्या मांडीवर खेळला आहे. अनिका हळूहळू आर्यनच्या पाठीवर थोपटत राहिली, ज्यामुळे काही सेकंदातच आर्यन अनिकाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला. तेवढ्यात लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर पोहोचली आणि लिफ्टचं दार उघडलं तेव्हा समोर रोहित मारवा उभा होता. रोहित आणि अनिकाची नजरानजर झाली, पण दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. आर्यनचं डोकं अनिकाच्या खांद्यावर झुकलेलं असल्यामुळे रोहितला आर्यनचा चेहरा दिसला नाही. अनिका आर्यनला थोपटत लिफ्टमधून बाहेर निघाली आणि रोहित फक्त तिला पाहत राहिला. असं वाटत होतं की रोहित आता आर्यनला अनिकाच्या मिठीत पाहणार आहे. अगदी पुढे चाललेली अनिका थोडी थांबली आणि मग मागे वळून रोहितकडे पाहिलं. तिने पाहिलं की रोहित तिच्याकडे एकटक पाहत आहे. अनिकाचं लक्ष गेल्यावर रोहितला कळलं की तो तिच्याकडे बघत होता. त्यामुळे त्याने थोडं उघडून आजूबाजूला पाहिलं आणि खोकत लिफ्टमध्ये निघून गेला. रोहितला स्वतःवर खूप राग आला. त्याला वाटलं की अनिकाला चुकीचे सिग्नल मिळाले असतील. तेवढ्यात लिफ्ट बाहेर काही हालचाल न झाल्यामुळे रोहितला वाटलं की अनिका निघून गेली असावी.
खात्री करण्यासाठी त्याने लिफ्ट बाहेर डोकावून पाहिलं, तर तिथे अनिका अजूनही उभी होती. रोहितने घाईघाईत पुन्हा लिफ्टमध्ये डोकं आत घेतलं आणि पटकन टॉप फ्लोअरचं बटन दाबलं. आता त्याला आपल्या वागण्याचा आणखीनच पश्चात्ताप वाटत होता. त्याने आपल्या हाताने जोरात लिफ्टच्या भिंतीवर मारलं. स्टीलचं दार असल्यामुळे त्याच्या मुठीचा आवाज संपूर्ण हॉटेलमध्ये घुमला. टॉप फ्लोअरला लिफ्टचं दार उघडलं तेव्हा रोहितने पाहिलं की काळ्या जीन्स आणि काळे टी शर्ट घातलेली रिया लिफ्टची वाट पाहत उभी आहे. रोहित, जो आधीच थोडा अस्वस्थ होता, त्याने रियाला आर्यन समजून कडक आवाजात रागावलं, तू पुन्हा इथेच उभा आहेस. रूममधून एकट्याने बाहेर निघू नकोस असं कितीदा सांगितलं ने तुला. वाय डोंट यू लिसन टू युअर डॅड. डॅड, हे ऐकताच रियाच्या डोळ्यात आनंद चमकला. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य पसरलं. आपली सगळी ताकद गोळा करत तिने जोरात ओरडून आनंदाने म्हटलं, डॅड, अखेर मी तुम्हाला शोधलं. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.